पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती असून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोदींची रॅली होणार आहे। यावेळी पंतप्रधान मोदींचं हेलिकॉप्टर कन्नमवार नगरच्या गोदरेजच्या हेलिपॅडवर उतरवलं जाईल आणि त्या अनुषंगाने चोख असा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईतल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि त्याचपूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पंतप्रधान मोदी यांचं हेलिकॉप्टर नाशिकहून मुंबईतल्या कन्नमवार नगर येथील या हेलिपॅड्स ठिकाणी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर स्पीओचे कमांडर्स देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर इतर पोलीस राज्य राखीव सेवेचे पोलीस देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणाहून पाहायला मिळत आहे। जवळपास अर्धाहून पाऊण तास हा संपूर्ण रोड शो चालणार असून त्या अनुषंगाने पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदींच्या रोड शोचा मुंबईच्या ईशान्य मुंबईवरती किती परिणाम होतो हे पाहणं हा महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर येणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। हेमंत कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।